पंढरीचा नाथ लागलीये आस, भक्तांना खास भेटीसाठी एक अलौकिक ओढ असते वारीची। घरदार, पोरबाळ, संसार सुखाचा, भौतिक गोष्टींचा त्याग करून वारकरी पायी पंढरीला निघाले। तुकोबारायांची पालखी आज प्रस्थान ठेवणार आहे। देहूनगरी भाविकांच्या स्वागतास सज्ज झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार आहेत। संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात अंतर्गत वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत। 19 दिवसांचा प्रवास करून पालखी 6 जुलैला पंढरीमध्ये दाखल होणार आहे। आपले प्रतिनिधी सुशांत डुमरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुशांत, आपण पाहतो या ठिकाणी तुकोबारायांची पालखी आज प्रस्थान ठेवणार आहे। देहूनगरी भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे। नक्कीच आज जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा देहूनगरीमध्ये पार पडत आहे। 340वा हा पालखी सोहळा आहे आणि यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी भाविक दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। आता मी मुख्य मंदिरामध्ये आहे, देहूमधील संत तुकाराम महाराजांच्या मुख्य मंदिरामध्ये आहे आणि आपण या ठिकाणी पाहिलं तर आकर्षक अशी सजावट या ठिकाणी आता सुरू आहे। हेच जे शिवा मंदिर आहे या ठिकाणी पूजा होणार आणि त्यानंतर प्रस्थान होणार आहे। आज सकाळपासूनच या पालखी सोहळ्याला सुरुवात झालेली आहे। पाठी दरम्यान काकडा आरती होऊन अभिषेक होऊन या पालखी सोहळ्याला सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर कीर्तन होऊन या पालखी सोहळ्याचं प्रस्थान होणार आहे आणि यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे देखील उपस्थित राहणार आहे आणि अगदी भक्तिभावाने या ठिकाणी हा सोहळा पार पडणार आहे। वारकऱ्यांची देखील आपल्याला आता गर्दी पाहायला मिळत आहे। आपण या ठिकाणी पाहिलं तर मंदिर परिसरामध्ये देखील आता वारकरी दाखल होऊ लागलेले आहेत। हळूहळू जसं जसं प्रस्थानाची वेळ जवळ येईल तसं या मंदिरामध्ये दिंड्या देखील दाखल होणार आहेत आणि अगदी भक्तिभावाने हा संपूर्ण दिवसभर हा पालखी सोहळा पार पडणार आहे आणि याची संपूर्ण तयारी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे। पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त या दरम्यान असणार आहे। तर ठिकठिकाणी देखील आपण पाहिलं तर नगरपंचायतीच्या वतीने डॉक्टर्स देखील त्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेले आहेत, जेणेकरून कोणत्याही वारकऱ्याला अडचण येऊ नये यासाठी संपूर्ण खबरदारी प्रशासनाच्या वतीने घेतलेली आहे। आणि आज जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा अगदी भक्तिभावाने आज दुपारी 2च्या सुमारास या पालखी सोहळ्याचं प्रस्थान होणार आहे। जी, आपल्या आजूबाजूला आपण पाहतो वारकरी आहेत, भक्त आहेत, त्यांच्या काय भावना आहेत आपण जाणून घेऊयात। नक्कीच आपल्यासोबत जे दरवर्षी वारीमध्ये सहभागी होतात, निर्मळ वारीमध्ये, ते आपल्यासोबत काय सांगणार? दरवर्षी तुम्ही पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होता, कितवं वर्ष आहे आणि काय संदेश देता? कृष्ण हरी पंढरीची वारी आहे माझ्या घरी, जसं तुकाराम महाराजांनी सांगितलं त्या पद्धतीनं तेच वाक्य आपण सुद्धा आचरणात आणलं पाहिजे। तर हा जन्म, वारी म्हणजे काय? त्या जन्मात आलोय, जन्म मृत्यूचं चक्र, त्या चक्रातून आपण ह्या मानव जन्मात आलेलो आहे। त्या निमित्ताने, या निमित्तानं आपल्याला हातोडी टाळी आणि मुखाला नाम घेता येते आणि ही समतेची वारी, मानवतेची वारी असते, एकत्रितची वारी। तिथे कुठला जात पात धर्मपंथ काही नाही, दोन गरीब कोण नाही, तिथं फक्त कोण आहे? फक्त वारकरी। म्हणून आपण कोण आहोत? आम्ही पंढरीचे वारकरी, चालो विठ्ठलाच्या दरबारी, विठ्ठल विठ्ठल नाम भक्ती निष्काम, दुरांतरीचा भक्तिभाव, जनमानसात पाहतो देव, सत्य क्षमा माझी पूजा, राब राबली संसारी, विठ्ठल भक्ती करंती नर नारी, विठ्ठल कृपेचा प्रसाद, जन्मोजन्मी सेवा घडावी हेची मागतो प्रचंड। म्हणून ही जन्मोजन्मी सेवा घडावी, हे जसं गाडगं पिढ्याने पिढ्या राहू शकतं, परंतु आपला ध्येय राहू शकत नाही। म्हणून तरुणांना संदेश द्यायसाठी आलोय की तुम्ही निरीक्षित, कारण खाऊन गुटखा आनंद मिळतो लटका, घर करून होणं संसार होतो फाटका, झाला गुटखा बंदी मामा खाऊन होतो आनंदी, कधी होईल कोणता रोग, भोगावला कर्माचा भोग, तो नकोस कधी मटका, संसार होईल कायमचाच फटका। नक्कीच या वारीमधून हे संदेश देतात आणि आपण त्यांच्या जे डोक्यावरती गाडगा आहे त्याच्यावरती देखील निर्मल वारीचा संदेश या ठिकाणी देण्यात येतोय। आपल्यासोबत अनेक अजून काही भाविक आहेत, काय सांगणार? माऊली, कुठून आलात, काय सांगा? दरवर्षी या पालखी सोहळ्यात सहभागी होता? हो, दरवर्षी होतो, पण ही बाकीचे सगळे येतात ना, पहिलं वर्ष आहे। बरं, माझी खूप इच्छा होती मी तुकाराम महाराजांबरोबर
पण त्या पालखी सोहळ्यात सहभाग घ्यावा म्हणून. माझी इच्छा तुकाराम महाराजांनी पूर्ण केली, कारण मनापासून मी अंतःकरणापासून रोज त्यांना म्हणजे अशी विनंती करायची की मला तुझ्या बरोबर यायचंय म्हणून. मग आज देवाचं दर्शन झालंय का आणि काय साकडं घातलंय देवाकडे? असं काय काय साकडं घातलं, माझी इच्छा पुरी झाली ना. त्यांच्या पायावर मला म्हणजे पालखी दर्शन झालं डोकं टेकून, आणि माझी काय इच्छा ना, आता मी पंढरपूरमध्ये चालणार त्यांच्या बरोबर. बरं, आपण जर पाहिलं तर जी. अनेक जण भाविक ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. पांडुरंगाच्या चरणी ज्या इच्छा मागितल्या होत्या त्या त्यांच्या पूर्ण झालेल्या आहेत. अनेक जण जे पहिल्यांदाच या वारीमध्ये सहभागी होतात, अगदी आनंद आणि उत्साह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. जी नक्कीच, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.